जर्नी तुझा तो जसा सुरू झाला त्याच्याबद्दल थोडंसं सांग. मी दुबेजींकडे खूप वर्ष काम केलं. मी पुण्याची आहे. हां. तर पुण्यात सत्यदेव दुबेजींचं नाट्य शिबिर झालं होतं ओके. आणि मी होते 11वीत. बरं. तर मी आधी एक नाट्यसंस्कारचं नाट्य शिबिर केलं होतं प्रकाश पारखी सरांचं. अच्छा. तर हे करता करता जेव्हा दुबेजींच्या शिबिराबद्दल कळलं तेव्हा मी त्यात भाग घ्यायचं ठरवलं. आणि आपले कधी कधी हा निर्णय आहे हे सुद्धा मला कळलं नव्हतं की त्यांच्या शिबिरात भाग घ्यायचा माझा निर्णय होता. पण आयुष्य बदलणारा अनुभव होता. कारण आपली पॅशन हो. आणि या सगळ्या आपली पॅशन काय आहे, आपल्या पॅशनला प्रोफेशनमध्ये आपण ट्रान्सलेट करू शकतो का. आणि मी त्या भाग्यवान माणसांपैकी आहे की मी हाऊस एका बाजूला राहिली आणि मी जगत वेगळंच राहिले असं नाही झालं. आणि दॅट इज बिकॉज ऑफ दुबेजी. क्या बात आहे. त्यांनी किती मजा येते हे काम करायला याची जाणीव करून दिली. वाव. आणि त्याबरोबरीने हे ठळकपणे दाखवून दिलं की इथे मेहनत आहे. असं समजू नका की आपल्याला आता ठीक आहे ना, आता एक संधी मिळाली, लोकांना कलाकारांची गरज असते, त्यातून दुसरं काहीतरी मिळेल, मग तिसरं, मग आपली गाडी निकल पडेगी. असं नाही. तुम्ही मेहनत घ्यायला पाहिजे. कशावर? तुमचा वक्तशीरपणा, तुमचा आवाज, वाव, तुमची स्मरणशक्ती. आपण स्मरणशक्तीबद्दल बोलत नाही खरंच, कारण तो एक एक्सरसाइज असतो. काही काही माणसं म्हणजे असं वाटतं की हे काय विचारतात, नाटक झाल्यावरती प्रेक्षक येतात, केवढं लक्षात ठेवावं लागतं असं म्हणतात. तर ते त्यांना वाटणारं कुतूहल किती स्वाभाविक आहे खरं. असं असतं ना की असं कसं लक्षात राहतं. आणि मग आमच्याकडून उत्तर असायचं की ते माझं कामच आहे ना. पण त्यासाठी सुद्धा आपण काम करायला पाहिजे. ह्या अनेक गोष्टींवर दुबेजींनी आम्हाला शिकवलं, त्यांचे अनुभव सांगितले. त्यांनी सगळ्यात मजा म्हणजे माझी भीती घालवली फोनची, कारण आमच्या घरी फोन नव्हता. तर दुबेजी म्हणाले की तर तू श्याम बेनेगलांना भेटायला जा. तर मला असं वाटलं आता इथे डोकं हलवूया, माझी कुठली टाप तिकडे श्याम बेनेगल. तर ते म्हणलं चल त्यांच्या ऑफिसमध्ये फोन करून अपॉइंटमेंट घे. तर म्हटलं माझ्याकडे त्यांचा, मी सगळी कारणं सांगितली, माझ्याकडे त्यांचा नंबर नाहीये, माझ्याकडे फोन नाहीये. ओके. तर ते म्हणले हा नंबर आणि हा फोन. तर जे माझे हात कापलेत की फोन करायचा आहे, इंग्लिशमध्ये बोलायचंय. मी खूप घाबरले होते. पण फोनवर बोलणं ही एक कला असते. पण मी ऑफिसमध्ये गेले होते त्यांच्या. अरे वा. आणि श्याम बेनेगलांचं ऑफिस मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. म्हणजे ते असं सिनेमाची गुहा होती. काय सांगतेस. बरं. असा मोठा स्मिता पाटीलजींचा फोटो, शबानाजी, ओमपुरी, गिरीश कर्नाड असे सगळ्यांचे वेगवेगळ्या सिनेमांची पोस्टर्स, फिल्मचे डबे म्हणजे रिळाचे डबे. 6 महिन्यानंतर असं कळलं की गिरीश कर्नाड त्यांच्या सिनेमासाठी नवीन चेहरा शोधतायत. बरं. आणि ते वेगवेगळ्या शहरांमध्ये ऑडिशन्स घेत होते. ओके. तर पुण्यात महाराष्ट्रीय कलोपासकनी शिबिर आयोजित केलं होतं आणि त्याचे सर्वेसर्वा म्हणजे राजाभाऊ नातू, ते आणि गिरीश कर्नाड एकमेकांना ओळखायचे. अच्छा. मग राजाभाऊनी सांगितलं की जरूर, आता दुबेजींचं शिबिर चालू आहे, तिथल्या सगळ्या तरुण मुली आहेतच. तर मग आम्ही सगळ्या मुली गेलो होतो गिरीश कर्नाडांना भेटायला. मग असं ते जेव्हा भेटले तेव्हा काही मुलींची पुढच्या फेरीसाठी निवड झाली, फोटो सेशन, व्हिडिओ टेस्ट, आणि मग माझी निवड झाली. आणि त्याच्यानंतर तुझा लगेचच दोघी आला की मध्ये कोणता अजून? नाही, मग मी तमिळ सिनेमात काम केलं. ओके. त्याचं नाव मे मादम. मग माझा मराठीतला पहिला सिनेमा मुक्ता. येस, असं एक करेक्ट. मुक्ता. आणि दॅट वॉज युअर डेब्यू, मराठी डेब्यू फिल्म ना? असं मी म्हणाले नाही, पण बरोबर, मराठीतली पहिली फिल्म डॉक्टर जब्बार पटेल यांची. आणि दोघीला पण अवॉर्ड मिळालं. हो, मुक्ताला पण मिळालं, दोघीला पण मिळालं. अमेझिंग. दोघी सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकर यांचा सिनेमा. मग नंतर मला वाटायला लागलं की आपण हरकत नाही ऍक्टर बनायला. कारण ऍक्च्युली दायरा हा सिनेमा केल्याच्या नंतर मी असं ठरवलं की आपण ऍक्टर म्हणून काम करूया. नाहीतर असं व्हायचं की शूटिंग केलं की मी पुण्याला जायचे. बरोबर. कुठलंही शूटिंग संपलं की आई बाबांच्याकडे. ओके. पण मग नंतर ग्रॅज्युएशन झालं आणि
आम्ही घरच्यांनी आणि मी मिळून असा निर्णय घेतला की बघूया 2 वर्ष हां. मला या क्षेत्रात आवडतंय का काम करायला, येतंय का, राईट. हां. आणि मग पुढचं बघूया फायनल की डिसिजन घेऊया. पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय की हेच करूया. कारण मला ऍक्च्युली मला BEd करायचं होतं पहिल्यापासून. मला काय शिकवायला बोलतेस? हो? आणि मला लहान मुलांना शिकवायचं होतं. अरे वा. तर ती हाऊस मी पुरवून घेते. BEd न करता मिळेल त्या मुलांना मी छळत असते.